नमस्कार मित्रांनो, आपण भारताचं संविधान या संदर्भात आपण हिंदी या लँग्वेजमध्ये आपण व्हिडिओज बनवत आहोत आणि मला कमेंटमध्ये बऱ्याच लोकांचे प्रश्न आले की मराठीमध्ये सुद्धा आपण भारताचं संविधान याच्याबद्दल माहिती द्यायला पाहिजे. तर आतापर्यंत आपण जवळपास 3 ते 4 फेजपर्यंत आपण माहिती दिलेली आहे आणि आता आपण मराठीमध्ये तुम्हाला माहीत आहे का आपल्या भारताचं संविधान काय आहे आणि ते कसं काम करतं आणि आपले मूलभूत अधिकार काय आहेत. त्याच्यामध्ये भारताच्या संविधानासंबंधी 2 शब्द पासून मी सुरुवात करत आहे. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना ही कशी काम करते आणि ती सुरुवात कशी झाली त्याच्याबद्दल आपण 2 शब्द बोलणार आहोत. भारताचे संविधान, अन्य नावे भारताची राज्यघटना, भारताची संघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हे दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार, सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. याचं कारण हे संविधानिक वर्चस्व प्रदान करते, संसदीय वर्चस्व नाही, कारण ते संसदेऐवजी संविधान सभेने तयार केले आहे आणि लोकांद्वारे त्याच्या प्रस्तावनेत घोषणेसह स्वीकारले गेले. संसद राज्यघटनेला डावलू शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर जर तुम्हाला माझ्या ह्या संविधानाबद्दलच्या शॉर्ट्समध्ये जर तुम्हाला अजून माहिती किंवा आवड असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं संविधान सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी मदत करा आणि सगळ्यांना आपण मूलभूत अधिकार समजवण्यासाठी प्रगती करण्यासाठी आपण मदत करूया. हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. राज्यघटनेने भारत सरकार कायदा 1935 ची जागा देशाचे मूलभूत प्रशासकीय दस्तऐवज म्हणून घेतली आणि भारताचे अधिराज्य हे भारताचे प्रजासत्ताक बनले. संविधानिक स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या रचनाकारांनी अनुच्छेद 395 मध्ये ब्रिटिश संसदेचे